नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण या मालिकेतील आपला पुढचा भाग विरामचिन्ह, पंक्च्युएशन. आता विरामचिन्ह ही आपण इंग्रजी भाषेतून घेतलेली आहेत. इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा या चिन्हांचा वापर होतो, त्याला आपण पंक्च्युएशन असं म्हणत असतो. वाक्यामध्ये बोलताना किंवा लिहिताना आपल्याला थोडं थांबावं लागतं, त्यालाच आपण विराम असे म्हणतो. आणि विरामचिन्हे दर्शविण्यासाठी लिखाण करताना आपण जी चिन्हे वापरतो त्यांनाच आपण विरामचिन्हे किंवा पंक्च्युएशन मार्क्स असं पण म्हटलं जातं. म्हणजे आपण बोलताना काही चिन्ह वापरतो, फक्त सरळ काही अक्षर आपण लिहित नाही, काही चिन्हांचा पण वापर करत असतो, तर त्यांनाच आपण काय म्हणतो, विराम चिन्ह. विराम म्हणजे थांबणे, थोडा वेळ थांबायचो. सरळ आपण सलग एखादी गोष्ट बोलू शकत नाही, ती कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं. कधी जास्त वेळ थांबावं लागतं, कधी थोडा वेळ थांबावं लागतं. मग हे जे शब्द काही असतात ना आपले, जिथे आपण थांबलो आहे किंवा काही सांगायचं आहे एखाद्या विशिष्ट शब्दाबद्दल, तर त्यांच्यासाठी काही चिन्ह वापरली जातात, त्याला आपण विरामचिन्ह असं म्हणतो. विराम यानी कि रुकना. बोलते समय या लिखते समय हम लोग कुछ रुकते हैं, कंटिन्यू तो लिखते नहीं जाते कि ये लिखना लिखना है. अभी यहाँ पे देखो मैं पढ़ती हूँ. राम आंबा खातो, गोगो आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, मला क्रिकेट कबड्डी फुटबॉल खो खो खेळायला आवडते, सुरेखा इकडे ये, सुनील म्हणाला मधु इकडे ये, साहेब वर्गात आले, फळ्याजवळ गेले, किंचित हसले व खुर्चीत बसले, मी खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नहीं. ये मैंने फटफट फटफट पढ़ दिया जो सामने आया, कहीं पे रुकी नहीं, मैंने फुल स्टॉप नहीं किया, कुछ नहीं, कंटिन्यू पढ़ती गई. तो आप लोगों को समझ में आया नहीं. अगर मैं पढ़ती हूँ, हे जाता समजा मी हळूहळू वाचलं. राम आंबा खातो, गोग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर, मला क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल व खो खो खेळायला आवडतं. म्हणजे आता बघा, बोलताना काय झालं, कुठे कुठे मी थांबली तर मी काय बोलते ते तुम्हाला समजते. यहाँ पे अगर मैं रुक रही हूँ तो मैं क्या बात कर रही हूँ वो आप लोगों को समझ में आ रहा है. मग हेच सगळं करत असताना काही काही चिन्ह द्यावी लागतात, त्यांना आपण विराम चिन्ह म्हणतो. आता त्या सगळ्या चिन्हांची आपण ओळख करून घेऊया. तर पहिलं चिन्ह पूर्णविराम, याला तुम्ही म्हणतात फुल स्टॉप. पूर्णविराम हे असं लिहितात, फुल स्टॉप जिसे हम कहते हैं. वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. एखादं वाक्य संपलं, राम आंबा खातो, थांबलो आपण, राम आंबा खातो, त्याला आंबा आवडतो. समजा आपण असं म्हणतो, तर एखादं वाक्य संपलं की त्याच्या शेवटी येतं पूर्णविराम. जहां सेंटेंस हमारा खत्म होता है वहां हम फुल स्टॉप देते हैं, ये आप सबको पता है. त्याचप्रमाणे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे, आद्याक्षर म्हणजे पहिलं अक्षर. आता बघा, गोपाळ गणेश आगरकर हे पूर्ण नाव आहे, बरोबर, पण आपल्याला हे संक्षिप्त म्हणजे छोट्या पद्धतीने लिहायचं. शॉर्टकट में अगर हमें लिखना है तो गोपाळचा गो फुल स्टॉप, ग फुल स्टॉप, आगरकर. मग आपल्याला याच्यावरून कळतं गोपाळ गणेश आगरकर. अभी आप लोगों का भी स्कूल में वगैरह कभी टीचर नाम लेती है, अभी मेरा नाम ही ले लो, सुवर्णा मोहन सिंह राजपूत, तो सुमो राजपूत ऐसा लिखा जाएगा, बराबर है. तो इस तरह से कोई जेव्हा तुम्ही एखाद्या शब्दाचं नावा वगैरे लिहितो आपण, त्याचा संक्षिप्त शॉर्टकट मध्ये तुम्हाला लिहायचं असेल. आता बघा, आपण कधी कधी मोबाईल नंबर असं जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही काय करतो, आपण आपल्याला एखाद्याला सांगायचं की तुझा मोबाईल नंबर दे, तर आपण कसं लिहितो, मोबाईल नंबर. जर इथे कळलं, मोन म्हणजे मोबाईल नंबर तुझा दे, आणि आपण पुढे मोबाईल नंबर लिहितो. म्हणजे काही काही शब्द आपल्याला शॉर्टकट मध्ये संक्षेप मध्ये दाखवायचे असतील तर तेव्हा सुद्धा आपण फुल स्टॉप वापरतो. यहाँ पे भी हम लोग फुल स्टॉप यूज करते जब भी हमें कुछ सेंटेंस शॉर्टकट में अगर लिखने हैं तो उस वक्त. आलं लक्षात तुमचं? पूर्णविराम आपण अगदी पहिलेपासून वापरतो, सोपा भाग आहे हा. आता स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे कॉमा, स्वल्पविराम म्हणजे कॉमा, अशा पद्धतीने आपण त्याला लिहितो. आता बघ, एकाच आशयाचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, एकाच आशयाचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास म्हणजे बघा, आता मला क्रिकेट स्वल्पविराम, कबड्डी स्वल्पविराम, फुटबॉल व खो खो खेळायला आवडते. म्हणजे आता क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, खो खो हे सगळे काय खेळ आहेत, बरोबर की नाही? खेळ आहेत, हे गेम आहेत सगळे. तर मग हे एकच सारखेच ना, सगळे गेमच आहेत, सगळे खेळच आहेत. मग एकच सारखे काही शब्द आलेले आहेत, अनेक शब्द आले, तर त्यांना आपण मग थांबतो ना थोडंसं. बघा, मला क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल व खो खो असं खेळायला आवडतं. तर जेव्हा एकाच आशयाचे म्हणजे ते एकाच सारखे शब्द असतील
तर त्यांच्यासाठी आपण स्वल्पविराम वापरतो. 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द आले की आपण त्यांना असं स्वल्पविराम असं लिहून एक ही मीनिंग के आशय यानी कि मीनिंग एक ही मीनिंग के अगर 2 या 2 से ज्यादा शब्द आते हैं तो उन्हें लिखते समय हम फिर कॉमा देते हैं, स्वल्पविराम देते हैं। अभी देखो क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, खो-खो ये सब गेम है, सब खेलने की गेम है। तो एक ही मतलब कोई भी एक ही उनका आशय एक ही, उनका मीनिंग एक ही, सब गेम ही है, तो इसलिए उनके बाद हमने क्या दिया है, कॉमा दिया है। आता संबोधन दर्शविताना, संबोधन म्हणजे आवाज देणे, हाक मारणे. सुरेखा इकडे ये. आपण थांबतो की नाही? असं पटकन म्हणतो का, सुरेखा इकडे ये. असं बोलणार का तुम्ही? सुरेखा इकडे ये. नाही. पण काय म्हणतो, सुरेखा इकडे ये. तुम्हाला बोलण्याची भाषा समजते ना माझी? म्हणजे आपण सुरेखाला आवाज दिला. सुरेखा इकडे ये. म्हणजे आपण थोडासा एखादा सेकंद थांबलोय मध्ये. म्हणून आपण इथे स्वल्पविराम दिला. म्हणजे कोणाला आवाज देताना, आरोळी देताना, हाक मारताना, संबोधन म्हणजे हाक मारताना आपण इथे स्वल्पविराम द्यायचा असतो. त्याला हाक मारून झाल्यानंतर. संबोधन यानी किसी को आवाज लगाना. अभी हमने क्या, सुरेखा को आवाज लगाई, तो मैं ऐसा बोलूंगी क्या, सुरेखा इधर आ. असं नाही, सुरेखा इधर आ, मतलब सुरेखा इकडे ये, ऐसा बोलेगी ना. तो किसी को हम आवाज देते हैं तो उसके बाद में भी स्वल्प विराम लगाते हैं. संबोधन यानी किसी को आवाज देना, बुलाना. तर इथे तुम्हाला काय करायचं, संबोधन म्हणजे आवाज दिल्यानंतर सुद्धा आपण स्वल्पविराम वापरतो. अवतरण चिन्हाच्या पूर्वी किंवा नंतर, हे बघा आता अवतरण चिन्हाच्या पूर्वी किंवा नंतर पण येतं. आता बघा, सुनील म्हणाला, जिथे आपण थोडंसं थांबतोय ना 1-2 सेकंदासाठी, तर तिथे आपण स्वल्पविराम वापरतोय. सुनील म्हणाला, मधू इकडे ये. आलं लक्षात? सुनील म्हणाला, मधू इकडे ये. म्हणजे अवतरण चिन्ह हे जे आहे ना, अवतरण चिन्ह म्हणतो आपण याला. तर तुम्ही याच्या अगोदर सुद्धा, अवतरण चिन्हाच्या अगोदर सुद्धा, पूर्वी म्हणजे अगोदर आपण किंवा नंतर पण स्वल्पविराम वापरत असतो. जहाँ पे अवतरण चिन्ह यानी कि इन्वर्टेड कॉमा जो होता है ना, उसके पहले भी हम कॉमा लगाते हैं. सुनील बोला, म्हणाला नहीं, सुनील ने बोला, मधु इकडे ये, मतलब मधु इधर आ. तो हम बोले ना, सुनील ने बोला, मधु इधर आ, तो रुके हम लोग थोड़ा सा. तो यहाँ पे क्या हुआ, स्वल्पविराम दिया, कॉमा दिया. पूर्ण आशयाची वाक्ये, क्रियापदे किंवा वाक्यांश दाखवण्यासाठी, म्हणजे पूर्ण आशय त्यांना वाक्य आहे, पण त्यांना आपण तिथे हे केले बघा. साहेब वर्गात आले, फळ्याजवळ गेले, किंचित हसले व खुर्चीत बसले. आता हे पूर्ण असं नाहीये ना वाक्य, अपूर्ण आशयाची, अपूर्ण आशयाची वाक्य. साहेब वर्गात आले, बरोबर. फळ्याजवळ गेले, किंचित हसले व खुर्चीत बसले. आता बसले इथे संपलं म्हणून ते फुल स्टॉप दिलाय. पण मध्ये मध्ये काय आहे, हे पूर्ण त्या एक वाक्य नाहीये ना, मध्ये मध्ये छोटे छोटे अशी वाक्य जोडलेली आहेत ज्यांना पूर्ण अर्थ नाहीये असं. तर म्हणून तिथे स्वल्पविराम. यहाँ पे क्या है, छोटे छोटे सेंटेंस है कि जिनको पूरा मीनिंग नहीं है, उनको जोड़ा गया है, छोटे छोटे सेंटेंस को. साहेब वर्गात आले, फळ्याजवळ गेले, किंचित हसले आणि मग खुर्चीत बसले. आता बसले म्हणजे झालं, मग तेव्हा आपण त्याला पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजे अपूर्ण आशयाची, म्हणजे ज्यांचं मीनिंग अपूर्ण आहे, त्यावेळेला सुद्धा आपण ते वाक्य जोडताना आपण स्वल्पविराम वापरतो. जिन सेंटेंस के मीनिंग कंप्लीट नहीं है, अपूर्ण आशय यानी कि जिन सेंटेंस के मीनिंग कंप्लीट नहीं है, तभी भी हम लोग कॉमा यूज करते हैं, स्वल्पविराम आपण वापरतो. अर्धविराम. आता बघा, दोन छोटी उभयान्वयी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना आपण काय वापरत असतो, अर्धविराम. कशासाठी वापरतो आपण अर्धविराम? दोन छोटी वाक्य जी असतात ना, ज्यांना आपण याच्याने हे केलेलं असतं, उभयान्वयी, पण, परंतु असे जोडलेले असतात, तर त्याला आपण सेमी कॉलन म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला सेमी कॉलन. अर्धविरामला आपण सेमी कॉलन असं म्हणतो. म्हणजे मी खूप प्रयत्न केले पण मला यश मिळाले नाही, बरोबर. हे आता 2 वाक्य आपण काय केलेली आहेत, उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, की मी खूप प्रयत्न केले पण मला यश मिळाले नाही. म्हणजे ते 2 छोटी वाक्य आपण उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम, सेमी कॉलन असं म्हणतो याला आपण. जब 2 छोटे छोटे सेंटेंस हम उभयान्वयी अव्यय के साथ जोड़ते हैं, तो जोड़ने उभयान्वयी अव्यय से पहले ये अर्धविराम का चिन्ह आता है, इसे सेमी कॉलन भी कहा जाता है. समझ में आया, कळतंय तुमच्या?
की उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर 2 वाक्य जोडताना जे येतं ते आपण त्याला अर्धविराम म्हणतो. आता अपूर्णराम किंवा उपपूर्णविराम. आता हे शब्द लक्षात घ्या. अपूर्णराम किंवा अपूर्णविराम याला कोलन असं म्हटलं जातं. आपण इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला कोलन म्हणतात हे चिन्ह. म्हणजे हा पूर्ण विराम नाहीये. अपूर्ण विराम आहे. म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला एखादा तपशील किंवा खुलासा तर द्यायचा असेल, म्हणजे बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले असं म्हणणार. मग पुढचे क्रमांक कोणते? 35, 18, 25, 30, 40 जे काही असतील ते. आपण काहीतरी म्हणतो ना, की तिथे थांबायचं तर नसतं. पुढे माहिती सांगायची असते, पण थोडा वेळ आपण थांबतो. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले किंवा क्रिकेटच्या यादीमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांची नावे, आणि त्याला पुढे 2 असे आपण टिंब देतो आणि पुढे मग सगळ्यांची नावं लिहितो शाळेमधल्या मुलांची. बरोबर की नाही? मग त्याला आपण म्हणतो अपूर्णराम. अपूर्णराम किंवा उपपूर्णविराम. म्हणजे विराम आहे पण तो पूर्ण नाहीये. थोडक्यात म्हणजे पुढे काहीतरी अजून आहे, याच्याशी संबंधित पुढे आहे असं आपल्याला दाखवायचं असतं त्याच्यामध्ये. अपूर्ण विराम यानी कोलन। तो इसका यूज हम लोग कैसे करते हैं कि एखादी चीज के बारे में हमें खुलासा करना है, उसके बारे में बताना है, या फिर फॉर एग्जाम्पल हमें बताना है कि फॉर एग्जाम्पल ऐसा हुआ है, तो उस टाइम में हम लोग ऐसा ये चिन्ह का यूज करते हैं, कोलन चिन्ह का। अपूर्णराम उसे बोलते हैं या फिर उपपूर्ण विराम बोलते हैं। बघा आता, पुढील क्रमांकांच्या विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहा असं म्हणणार ना आपण. मी सांगते त्या मुलांनी रांगेत उभे राहा, पुढील क्रमांकाचे, मग 13, 14, 15, 16 जे आहेत ते. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा खुलासा करायचा आहे किंवा काही एक्झाम्पल द्यायचे, उदाहरण द्यायचं आहे, तर आपण उदाहरणार्थ असं लिहून त्याचं उदाहरण एक्झाम्पल वगैरे देऊन आपण हे अपूर्णराम लिहितो. किंवा नाटकातले संवाद. आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बघा, बऱ्याच तुमच्याकडे नाटिका छोट्या-छोट्या तुमच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासाला आहेत. तर मग तिथे बघा, राम्याच्या पुढे हे 2 दिलेत म्हणजे राम्या पुढे बोलणारे, हे त्याचं वाक्य आहे. नाटकामध्ये त्या पात्राचं नावाच्या पुढे जो पात्र बोलतो की नाही, पात्र म्हणजे ते कॅरेक्टर जे बोलतो त्याच्या नावाच्या पुढे हे अपूर्णविरामचं चिन्ह दिलं जातं, कोलनचं चिन्ह दिलं जातं. राम्या काय चाललंय, म्हणजे राम्या बोलला काय चाललंय, मोग्या म्हणजे मोग्या बोलला काय चाललंय. म्हणजे नाटकातले जे संवाद आहे ना, ते लिहिताना ते जे पात्र असतं त्या पात्राच्या नावापुढे, जो पात्र बोलणार आहे त्याच्या नावापुढे आपण असं चिन्ह देतो अपूर्णरामचं। नाटक में जो ड्रामा में जो कैरेक्टर होता है ना, जो आप पे बात करने वाला होता है, हमने देखो आप लेसन में आप लोगों ने सबने देखा होगा, हर एक लेसन में आपको कुछ छोटा छोटा ड्रामा है, तो वो लोग बोलते हैं ना, बातें करते हैं ना, तो उनके आगे ऐसा 2 डॉट आए हुए होते. तुम्ही तुमचं आम्ही सारे आपण पाहिलं नाही का ते 8वीच्या पुस्तकामध्ये, मला वाटतं आपण ते बघितलं होतं, कर्णिका, जीवाताई, हे शब्द होते, नाटक होतं तुम्हाला ते पोटोबा. तर ते पोटोबा बोलले की त्यांच्यापुढे 2 असे डॉट होते. म्हणजे हे नाटकातले जे पात्र आहेत त्यांच्या नावापुढे हे जे चिन्ह येतात त्याला आपण अपूर्णराम किंवा उपपूर्णविराम किंवा त्याला इंग्लिशमध्ये कोलन असं म्हटलं जातं. समझ में आया ना? ड्रामा में जो कैरेक्टर होते हैं, जो अभी बात करने वाला होता है, उसके आगे भी इस तरह के चिन्ह दिए जाते हैं, उसे अपूर्णराम कहा जाता है। प्रश्न चिन्ह, क्वेश्चन मार्क. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी कुणी कोडे माझे उकलले का? तर हे तुम्हाला समजायला थोडं कठीण वाक्य आहे, की कोणताही प्रश्न विचारला, तुझं नाव काय? प्रश्नचिन्ह शेवटी. पूर्णविराम देत नाही आपण, प्रश्नचिन्ह देतो. तू माझ्यासोबत येणार का? प्रश्नचिन्ह. हाँ, क्वेश्चन मार्क तो आप सबको पता है, जहां पे हम क्वेश्चन पूछते हैं सामने वाले को, तो वहां पे हम क्वेश्चन मार्क देते हैं। जैसे तुम्हारा नाम क्या है? व्हाट इज युअर नेम? क्वेश्चन मार्क। बराबर ना? तो ये आपको सबको पता है, बचपन से आप ये सीखते आ रहे हो। आता उद्गारवाचक चिन्ह। उद्गारवाचक चिन्ह यानी कि हम इसे क्या बोलते हैं, आप जो एक्सक्लेमेटरी मार्क, क्या बोलते हैं हम इसे? एक्सक्लेमेटरी मार्क। यानी कि हमारे मन की जो भावना होती है, आपल्या मनातल्या ज्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या शब्दाच्या शेवटी, ती भावना व्यक्त करताना ती दाखवण्यासाठी आपण काय करतो? उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आपल्या मनातून अगदी उत्स्फूर्तपणे जे शब्द व्यक्त होतात त्या शब्दाच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह, आणि कधी-कधी वाक्याच्या शेवटी पण आपण ते उद्गारवाचक चिन्ह वापरत असतो. बघा आता इथे, अय्या! किती सुंदर फुले आहेत. म्हणजे इथे पण आपलं काय आहे? आपल्या मनातल्या भावना निघाल्यात ना, तर म्हणून अय्या! किती सुंदर फुले आहे.
इथे आपण उद्गारवाचक जिथे आपल्या भावना मग ते आनंदाची भावना असो, दुःखाची भावना असो, आपण केवळ प्रयोगी अव्यय शिकलोय ना, तर त्याच्यामध्ये किती भावना आपण पाहिल्या, त्या सगळ्यांच्या पुढे आपण हे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क देत असतो. हमारे मन की जो भावना हम व्यक्त करते हैं, तो उस वक्त उस शब्द के आगे हम ये चिन्ह देते हैं, उद्गार चिन्ह जिसे हम बोलते हैं, एक्सक्लेमेटरी मार्क आप बोलते हो ना, तो अय्या किती सुंदर फुले आहेत, तो इस तरह से मार्क यहाँ पे दिया जाता है. अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह म्हणजे काय? तुम्ही याला इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? इन्व्हर्टेड कॉमा. हा झाला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, हा डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता एखाद्याचं बोलणं किंवा काही महत्वाचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. एखाद्याचं जो काही बोललेलं आहे, कोणाच्या तोंडचं वाक्य आहे, की ताई म्हणाली मी येईल. म्हणजे ताईचं वाक्य होतं की मी येईल. किंवा आणखीन आपण एखादीच आपण स्वामी विवेकानंद म्हणाले, "उठा, जागे व्हा." मग आपण उठा, जागे व्हायला काय करणार? डबल इन्व्हर्टेड म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह देणार. एखाद्याच्या तोंडातलं वाक्य त्यांनी जे बोललेलं आहे, हं, जसं गांधीजींनी सांगितलं, "अभी क्या करना है? करो या मरो." बरोबर की नाही? तर त्याला आपण काय करणार? डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये करणार. म्हणजे कोणी जर वाक्य बोललेलं आहे, त्याच्या तोंडचं वाक्य आहे, तर आपण त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्ह देतो. किसी के मुंह की बात है, किसी ने बोला है, जैसे स्वामी विवेकानंद ने बोला कि उठो, अभी आपको जगना है, उठा, जागे व्हा. तो वो डबल इन्व्हर्टेड कॉमा. ताई म्हणाली, ताईने बोला, क्या बोला ताईने? मी येईल, मैं आऊंगी. तो उसको डबल इन्वर्टेड कॉमा यानी कि किसी के मुंह के जबान के जो वर्ड जैसे के वैसे उसी के भाषा में जैसे कि वैसे लिखने होते तो उसे हम डबल इन्वर्टेड कॉमा लगा देते हैं. आता एकेरी याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. दुहेरी अवतरण चिन्ह. आता एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे, तो शब्द काहीतरी महत्वाचा आहे, तर आपण त्याला एकेरी अवतरण बघा. आता मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आता हा वर्ण महत्वाचा शब्द आहे इथे, म्हणून आपण त्याला काय केलं? एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलंय की महत्वाचा शब्द आहे तो वाक्यामध्ये, त्याच्यावर जोर द्यायचा आहे. मूलध्वनींना वर्ण म्हणतात. यहाँ पे क्या है? ये वर्ण महत्व का शब्द है, इंपॉर्टेंट वर्ड है, इसलिए यहाँ पे हमने इसको एकेरी अवतरण चिन्ह यानी सिंगल इन्वर्टेड कॉमा में लिखा इस तरह से. लक्षात येते ना तुमच्या? तर संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह म्हणजे काय? की हे चिन्ह काय? आपण त्याला वाक्य लिहिताना एखादा शब्द अपूर्ण लिहिला गेला, तर ते जोडण्यासाठी आपण त्याला छोटासा डॅश देतो मध्ये. तर त्याला आपण काय म्हणतो? संयोग चिन्ह. काय म्हणतो आपण त्याला? संयोग चिन्ह. तर त्यालाच तुम्ही हायपन म्हणतात इंग्लिशमध्ये. हायपन हे बघा. आता दोन शब्द जोडताना म्हणजे प्रेम विवाह, तर हा एकच शब्द करायचा असेल तर हे दोन शब्द आपण जोडताना इथे दिलेलं आहे. विद्यार्थी भांडार. आता इथे आपण असं राजा राणी असं पण लिहू शकतो. तर जिथे आपण दोन शब्दांना जोडतो छोटीशी डॅश देऊन, त्याला आपण संयोग चिन्ह म्हणतो. हायपन इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणतात त्याला. आणि ओळीच्या शेवटी जर आता समजा आपण लिहितोय, आता इथे नीट लक्ष द्या. मी हे लिहिते वहीवरती. आता लिहिता लिहिता गरिबांना जगात मान मिळ. त लिहायचा राहिला, इथेच माझी ओळ संपली, पान संपलं, ती लाईन संपली. तर मग मी मिळ, पण मिळत हा पूर्ण शब्द आहे की नाही? पण आता इथे फक्त मिळ झालं, तर त लिहायचा राहिलाय, तर आपण इथे संयोग चिन्ह देतो आणि पुढच्या ओळीमध्ये त लिहितो. या संयोग चिन्हामुळे समजतं की हा एकच शब्द आहे. यहाँ पे थोड़ा ध्यान दो. ये तो छोटे छोटे दो शब्द है, तो उन्हें हम जोड़ते हैं, जैसे विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह, राजा रानी. हाँ, तो दो शब्दों को जोड़ने के लिए मतलब उनका एक शब्द बनाते हैं ना हम लोग, तो उस समय ये संयोग चिन्ह देते हैं, जिसे आप हाइपन कहते हो. और यहाँ पे ध्यान दो कि जब हम सेंटेंस लिख रहे हैं लाइन पे, नोटबुक हाथ में है, लाइन पे हम लोग लिख रहे हैं, लिखते लिखते ये मिळत शब्द लिखते लिखते मेरी लाइन यहाँ पे खत्म हो गई, ड़ पे लाइन खत्म हो गई. मुझे अंदाजा नहीं आया कि वर्ड यहाँ पे बैठेगा क्या नहीं, तो फिर मैं क्या करूंगी? इसके आगे थोड़ी सी ये जो संयोग चिन्ह है वो दे दूंगी और उसका आगे का जो अक्षर है वो नीचे लिख दूंगी और आगे सेंटेंस कंप्लीट करूंगी. तो तभी हम ये संयोग चिन्ह यूज करते हैं. तो ये संयोग चिन्ह दिखा तो टीचर समझ जाएगी या फिर कोई भी पढ़ने वाला समझ जाएगा कि ये एक ही वर्ड है, ये दोनों मिलके एक ही वर्ड आहे. लक्षात आलं तुमचं? हे संयोग चिन्ह असं दिलेलं असेल तर शिक्षकांना किंवा वाचणाऱ्याला समजतं की हे एकच शब्द आहे.
लक्षात येते ना तुमच्या इथे लिहिता लिहिता आपली ओळ संपली की तेव्हा पण आपण संयोग चिन्ह देतो ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. थोडंसं समजायला कठीण आहे पण शांतपणे पाहिलं आणि नाही कळलं तर पुन्हा एकदा दोनदा पाहिलं की तुमच्या हे सगळे चिन्ह लक्षात राहतील. आता अपसारण, वियोग किंवा स्पष्टीकरण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणतो ना आपण किंवा डॅश म्हणतात त्याला. स्पष्टीकरण चिन्ह डॅश डॅश असं म्हणतो ना आपण. बोलता बोलता विचार मालिका आपली तुटते. म्हणजे बोलता बोलता आपल्या कधी-कधी आपल्याला सुचत नाही पुढे काय. मी तिला बघितलं पण म्हणजे आता मला पुढे सुचत नाहीये, की मी काय मला बोलायचं होतं. मला आठवत नाहीये, सुचत नाहीये. विचार मालिका माझी तुटली, की मग आपण अशी डॅश म्हणतो. तुम्ही त्याला डॅश देतो ना आपण असं. त्याला अपसारण चिन्ह किंवा वियोग चिन्ह किंवा स्पष्टीकरणाचं चिन्ह म्हणतात. किंवा बघा एखाद्या गोष्टीचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचंय. तो विद्यार्थी जो अधीक्षक झाला आपल्या वर्गातील आहे. हां, तो विद्यार्थी कोणता? तो विद्यार्थी जो अधीक्षक झाला ना, तो आपल्या वर्गातील आहे. म्हणजे आता हे जे शब्द आहेत यांच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? अपसारण चिन्ह दिलेलं आहे, डॅश दिलेला आहे. एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं असल्यास किंवा बोलता-बोलता आपली विचार मालिका तुटल्यास आपण अपसारण चिन्ह देतो. अपसारण चिन्ह यानी कि डैश देते हैं ना हम लोग। अभी बोलते बोलते मुझे याद नहीं आ रहा है, मैंने उसे देखा पर आगे कुछ याद नहीं आ रहा है, कुछ मुझे सोचना मेरा बंद हो गया, तो वहां तब हम लोग क्या देगी, ये डैश देगी, अपसारण चिन्ह देगी। या फिर किसी के बारे में हमें स्पष्टीकरण देना है, तो विद्यार्थी जो अधीक्षक झाला आपल्या वर्गातील आहे। या फिर हम देखते ना हमें कथा लेखन वगैरह आता है तो उसमें भी जो पॉइंट दिए होते हैं तो पॉइंट के बीच में ऐसा डैश डैश दिया हुआ होता है जो हम जोड़ते फिर उसको कनेक्ट करते बाद में. आपण कथा लेखनामध्ये वगैरे जे मुद्दे दिलेले असतात मुद्द्यांवरून गोष्ट तर तेव्हा आपण अशा प्रकारे डॅश दिलेली असते. याला आपण अपसारण चिन्ह किंवा वियोग चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह असे म्हणतो. आता लोपचिन्ह. लोपचिन्ह म्हणजे काय? लोप पावणे म्हणजे गायब होणे. सोप्पा. लोप पावणे म्हणजे गायब होणे. परिच्छेदातील काही मजकूर गाळलाय. परिच्छेदातला काही मजकूर आपण गाळलाय. म्हणजे आपण गाळलेली जागा वगैरे येतो ना आपलं तिथे. बघा, अमृताहुनी गोड डॅश तुझे देवा. तर इथे काय येईल? इथे कुठली गाळलेली जागा लिहिणार आपण? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम हा शब्द इथे काय झालेला आहे? लोप पावलेला आहे. गाळलेला आहे, लोप पावलेला आहे. ते नाम हा शब्द इथे येतो ना, त्याच्याऐवजी आपण हे चिन्ह दिले. तर इथे नाम शब्द आहे, तो लोप पावलाय. म्हणून आपण इथे काय दिलं? लोपचिन्ह. परिच्छेदातील काही मजकूर आपण गाळला तर असं डॅश डॉट 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 डॉटचं चिन्ह देतो. त्याला आपण लोपचिन्ह असं म्हणतो. आता इथे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर आपण हा नाम तिच्यातून गाळलेला होता. यहाँ पे समझ में आया ना बच्चों आपको लोपचिन्ह यानी कि फिलिंग फिलिंग द ब्लैंक्स आते हैं ना हमारे जैसे बीच में का कुछ वर्ड गायब कर देते हैं गायब हो जाता है तो उस वक्त ऐसा इसे लोपचिन्ह कहा जाता है क्या कहा जाता है इसे लोपचिन्ह आलं लक्षात तुमच्या गाळलेल्या जागांमध्ये हे चिन्ह वापरलं जातं अधोरेखा आता महत्वाचा मजकूर अधोरेखा म्हणजे अंडरलाईन अधोरेखा का मतलब अंडरलाईन एखादा महत्वाचा मजकूर तुम्हाला अधोरेखित करायचा आहे आता बघायच्या खाली मला अंडरलाईन द्यायची वर्ण मूलध्वनींना वर्ण म्हणतात आता वर्ण हा महत्वाचा शब्द आहे त्याच्या खाली मी अंडरलाईन दिली अधोरेखा म्हणजे अंडरलाइन अंडरलाइन यानी कि जो हमें कुछ हाईलाइट करना है जो इम्पोर्टेंट बताना है नोट्स में वगैरह भी हम लोग करते हैं ना जो मेन वर्ड आता है तो उसके नीचे हम अंडरलाइन करते हैं तो उसे अधोरेखा कहा जाता है क्या कहा जाता है अधोरेखा आता विकल्प चिन्ह विकल्प चिन्ह म्हणजे हे बघा हे चिन्ह आहे की दोन किंवा अधिक पर्यायांपैकी विकल्प यानी की चॉईस होत आहे ना इसमें से उसपे से नाही मूलध्वनींच्या यादीला वर्णमाला म्हणतात किंवा आद्याक्षर म्हणतात किंवा मूळाक्षरे म्हणतात चॉइस होता है ना दो चीजों में आपको चाय पीनी है या कॉफी तो हम क्या करेंगे चाय और कॉफी के बीच में ऐसा ये विकल्प चिन्ह दे देंगे समझ में आ रहा है ना विकल्प चिन्ह चहा प्यायचा आहे का कॉफी प्यायची आहे विकल्प चिन्ह म्हणजे दोन पर्यायांमधून एक पर्याय निवडायचा असेल तर पर्यायांमध्ये आपण विकल्प चिन्ह देत असतो आलं लक्षात तुमच्या चला पुढे जाऊया आता काकपद किंवा हंसपद तर हे तुम्हाला समजायला थोडं कठीण जाईल हे काही जास्तीचे पण मी तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या अभ्यासक्रमात 8 ते 9च फक्त विरामचिन्ह असतील पण मी तुम्हाला नेहमी सांगते की जितकं मला माहिती आहे तितकं मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करते तुम्हाला जितकं हवं तितकं घ्या पण हे तुम्हाला माहिती जरी असले तरी तुम्हाला पटकन जर कधी एखादं पुस्तक तुम्ही अभ्यासाच्या व्यतिरिक्त वाचत असाल आणि अशी चिन्ह दिसली तर तुम्हाला ते आठवेल तर काकपद किंवा हंसपद म्हणजे बघा वाक्यात एखादा शब्द लिहायचा राहिला ना तर असं चिन्ह देऊन ओळीच्या वरती तो शब्द आपल्याला लिहिता येतो
म्हणजे आता लिहिता लिहिता बघा, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पण इथे मी नेमकी सत्यशोधक हा शब्द लिहायला विसरली. मग मी काय करणार, सत्यशोधक असं वरती लिहिणार आणि इथे हे चिन्ह देणार. आलं लक्षात? सोपी गोष्ट आहे ना. याला आपण काकपद किंवा हंसपद असं म्हणतो. अभी क्या है, महात्मा फुले जी ने सत्यशोधक समाज की स्थापना की, ऐसा मुझे लिखना था। पर यहाँ पे मैंने क्या किया, सत्यशोधक ये वर्ड लिखना मैं भूल गई। घाई घाई में हम लोग भूल जाते हैं ना, तो फिर मैं क्या करूंगी, लाइन के ऊपर सत्यशोधक समाज लिख के ये जगह है ना वहां पे ऐसा चिन्ह दे दिया, तो फिर वो पता चल जाता है कि चलो यहाँ पे हमें ये कहा है सत्यशोधक समाज, यहाँ पे लिखा हुआ है, यहाँ पे इसकी जगह है, तो हम लोग बराबर वो वर्ड फिर ऐसा ही पडेगे, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या चिन्हामुळे आपल्याला समजतं की हा शब्द इथे लिहायचा होता पण तो राहून गेला आहे लिहिताना किंवा टायपिंग करताना, तर तो इथे वाचताना आपण त्याला इथे वाचायचा. म्हणून त्याला आपण काकपद किंवा हंसपद असं म्हणतो, की ते पद, तो शब्द तिथे लिहायचा राहून जातो. म्हणून आपण असं चिन्ह करून ते दाखवतो. कारण कधी कधी टायपिंग करताना टाईप झालेलं असतं, परत आपल्याला करता येत नाही, लिहिताना आपलं ते लिहून झालेलं असतं. तेव्हा अशा प्रकारे चिन्ह देऊन वरती तो शब्द लिहिला की समोरच्याला बरोबर समजतं की हा इथला शब्द आहे आणि तो इथे वाचायचा आहे. मग तो वाचताना असंच वाचणार, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता यथोपरी चिन्ह. यथोपरी चिन्ह, आता हे जे आहे ना, हे बघा दुसरे म्हणजे पहिल्या ओळीमध्ये, आता बघा तुम्ही बऱ्याच वेळेला ना आपण एकच शब्द बऱ्याच वेळेला लिहिला जातो खाली 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 पुन्हा. आता समजा कॅटलॉग मध्ये टीचर तुमच्या नावं लिहितात. हा, मग काय लिहिणार, कुमारी सुवर्णा, त्याच्यानंतर कुमारी सिंधू, कुमारी उज्ज्वला, कुमारी सपना, असं त्यांना लिहायचंय खाली खाली. हा, असं लिहिता लिहिता मग ते असं 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 चिन्ह देतात. कारण प्रत्येक वेळेला कुमारी 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 लिहिणार का कॅटलॉग मध्ये, नाही. मग असं चिन्ह देतात. या चिन्हाला यथोपरिचित म्हणजे जे वरती आहे तेच खाली. आता बघा इथे दुसऱ्या ओळीप्रमाणेच मजकूर खालच्या ओळीत आलाय. म्हणजे बघा अन्याय, अन्याय हे काय आहे, नत्र तत्पुरुष समास आहे. हा नत्र तत्पुरुष समास आहे की नाही. आता असत्य, असत्य पण नत्र तत्पुरुष समास आहे. मग इथे पुन्हा मला नत्र तत्पुरुष लिहायचा कंटाळा आलाय तर किंवा मला ते लिहायचं नाहीये, तर मी असं लिहिणार. हे चिन्ह दिलं की बरोबर समजणार वाचणाऱ्याला की जे वरती आहे ना तेच खाली यांनी दिलेलं आहे पुन्हा. म्हणजे एकच शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा लिहायचा असेल एका खालोखाल एक, तर आपण असं चिन्ह देतो मग त्याला. एक ही वर्ड हमें बार बार लिखना है। हाँ, अगर हमने बोला कि हाँ वहां पे महिलाओं की सभा चल रही थी, तो उस सभा में कौन कौन आया था, तो मिसेस राजपूत, मिसेस परदेशी, मिसेस पाटिल, ऐसे एक के नीचे एक हम लोग नाम लिखते जाएंगे। तो बार बार मिसेस 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 एक ही शब्द है ना जो बार बार आ रहा है, तो पहले नाम के आगे हम मिसेस लगा देंगे, उसके नीचे बाद में फिर ऐसा चिन्ह देते जाते हैं। तो उसके चिन्ह के आगे वो समझ जाता है कि ये मिसेस के लिए लगाया, पहले मिसेस के नीचे लिखा है तो ये सब मिसेस मिसेस इसका मीनिंग हो गया। अभी यहाँ पे देखो अन्य, अन्याय क्या है, नत्र तत्पुरुष समास है। असत्य, अभी ये यहाँ पे ये चिन्ह दे दिया ना मैंने, तो इसका मतलब क्या हो गया कि ये भी नत्र तत्पुरुष समास आहे. कळलं? म्हणजे दुसऱ्या ओळीप्रमाणेच मजकूर, पहिल्या ओळीत जो मजकूर आहे तोच खालच्या ओळीमध्ये येतो आहे, तर तो न लिहिता असं यथोपरिचित चिन्ह दिलं जातं. आता कंस, आता हे जे कंस आहे ना, तर याच्यामध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ लिहिण्यासाठी या कंसचा वापर करतो आपण. म्हणजे बघा चोराला दंड, तर दंडाचा समानार्थी शब्द आपल्याला इथे लिहायचा. इथे काय आहे, समानार्थी शब्द. शिक्षा ठोठाविण्यात आली, म्हणजे याचा समानार्थी शब्द लिहिण्यासाठी आपण त्या कंसचा वापर करत असतो. ये जो कंस है ना, इसका हम क्या करते, सेम मीनिंग का हमें यहाँ पे शब्द लिखना है. दंड यानी कि सजा, बराबर, तो चोर को दंड मिला यानी कि सजा यहाँ पे मुझे लिखना है उसका, शिक्षा यानी कि सजा, एक ही मीनिंग है ना, तो वो भी आपको पता चलना चाहिए. भी किसी किसी को दंड नहीं समझ में आता है, सजा समझ में आता है, तो वो हम इसे कंस में लिख देते हैं. ब्रैकेट, ब्रॅकेट बोलते हो ना आप लोग इसको, तो वहां पे लिखने के लिए, यानी कि एकाच अर्थाचा शब्द, समानार्थी शब्द लिहिण्यासाठी कंसचा वापर केला जातो. समान अर्थी जो शब्द होते हैं, सेम मीनिंग वाले जो शब्द होते हैं, उनके लिए कंस में हम यानी कि यहाँ पे लिखा जाता है. समझ में आया कि नहीं आपको? ब्रैकेट में जो ब्रैकेट हम यहाँ पे यूज करते हैं, तो उसमें हम समानार्थी शब्द लिखते हैं. तर कंस इथे आपण समानार्थी शब्दासाठी वापरला जातो. तर अशा प्रकारे आपण सगळी विरामचिन्हे शिकलेले आहोत.
याच्यातली सगळीच विरामचिन्हे तुम्हाला शाळेमध्ये आता शिकवलेली नसतील. 8-9च विरामचिन्ह असतील बऱ्याच इथे शिकवलेली. पण जेवढी मला माहीत आहे तेवढी मी तुम्हाला शिकवलेली आहे. तुम्हाला जेवढी अभ्यासक्रमात आहे तेवढीच तुम्ही फक्त समजून घ्या. बाकीची एक्स्ट्रा माहिती म्हणून लक्षात असू द्या. कधी-कधी एखादं अवांतर पुस्तक वाचताना आपल्याला ते चिन्ह दिसतं आणि आपल्याला माहिती असतं. मला माहिती तितकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. आपके सिलेबस में इतने पूरे की 14-15 पंक्चुएशन जो विराम चिन्ह है वो नहीं होंगे, 7-8 ज्यादा से ज्यादा 9 होंगे। तो जितने आपके सिलेबस में है उतने आप देखो, बाकी के भी पढ़ लो। कहीं ना कहीं आप अदर बुक पढ़ोगे तो आपको ये चिन्ह दिखते हैं तो समझ में आता है उसका मीनिंग क्या है। तो एक्स्ट्रा का नॉलेज भी मैं आपको देती रहती हूँ। जितना आपको पढ़ सिलेबस में है उतना आप पहले पढ़ लिया आपने तो भी चलेगा। तो कोणती कोणती विराम चिन्ह आहे? पूर्ण विराम, स्वल्प विराम, अर्धविराम, अपूर्णराम किंवा उपपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह म्हणजे वियोग स्पष्टीकरण चिन्ह, लोप चिन्ह, अधोरेखा, विकल्प चिन्ह, काकपद, हंसपद, यथोपरी चिन्ह, कंस, हे जे 3 आहेत ना, हे बऱ्याच वेळेला तुमच्या सिलेबसमध्ये कदाचित नसू शकतात। ये आपके सिलेबस में नहीं होगे शायद, पर मैंने ज्यादा की एक्स्ट्रा की जानकारी के लिए आपको दे दिए हैं। तर अशा प्रकारे आपलं विरामचिन्ह, पंक्च्युएशन हा पार्ट पण शिकवून झालेला आहे। मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे तुम्हाला सोपा करून शिकवण्यासाठी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्याला शेअर करा म्हणजे त्यांनाही आता अभ्यास करायला सोपं जाईल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चलो तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ। काय करत राहा, अभ्यास करत राहा।